पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या मन की बात मधून अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला। त्यात डिप्रेशन अर्थात नैराश्याविषयी भाष्य करून या मानसिक आजाराचं गांभीर्य विशद केलं। दुसरीकडे संयुक्त राष्ट्रानं नुकतंच आनंदी असणाऱ्या 155 देशांचं सर्वेक्षण केलं। त्यात भारत 122व्या स्थानावर आहे। या सर्वेक्षणातून भारतातील लोक मोठ्या प्रमाणात दुःखी असल्याचं समोर आलंय। नैराश्य आणि दुःख यांचा परस्पर संबंध असल्यानं त्यावर उपाययोजना करणं आवश्यक ठरतं। नैराश्य येण्याची कारणं आणि त्या आयुष्यातून हद्दपार करण्यासाठीच्या उपाययोजना याविषयी चर्चा करण्यासाठी मानसोपचार तज्ञ डॉक्टर चेतन विस्पुते आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत। सो नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात स्वागत। पंतप्रधानांनी आज मन की बात मध्ये नैराश्यावर भाष्य केलं। नेमकं नैराश्य म्हणजे काय आणि त्याचं गांभीर्य आजच्या तारखेला काय आहे? निश्चितच या गोष्टीचं गांभीर्य आहे। आज जर का आपल्या पंतप्रधानांना या डिप्रेशन बाबत मन की बात मध्ये बोलावं लागतंय तर त्यावरूनच आपण ह्या परिस्थितीचं गांभीर्य काय आहे आपल्याला लक्षात येतं। हे सगळं कदाचित 7 एप्रिलला जो जागतिक आरोग्य दिन हा पाळला जातो त्याच्या पार्श्वभूमीवर असावं। ह्या वर्षीची थीम आहे डिप्रेशन लेट्स टॉक। डिप्रेशन, नैराश्य, उदासीनता या दैनंदिन जीवनामध्ये आपण या सगळ्या वाक्यप्रचारांचा प्रयोग करतो, पण याचं गांभीर्य त्याहून अधिक आहे। चल मी आज टेन्शनमध्ये आहे, मी डिप्रेशनमध्ये आहे, आपण सारखं बोलत असतो, पण डिप्रेशन म्हणजे काय, त्याची काही लक्षणं आहेत ती आपण सर्वप्रथम समजून घेतली पाहिजे। त्यात सर्वप्रथम जी लक्षणं आहेत ती म्हणजे काही काम करण्याची इच्छा न होणे, उदास वाटणे, फीलिंग लो, चिडचिडेपणा, आत्महत्येचे विचार येणे, भुकेवरती परिणाम होणे, झोपेवरती परिणाम होणे। तर ह्या सर्व लक्षणांचा जर का एखाद्या व्यक्तीवरती परिणाम होत आहे किंवा ही सर्व लक्षणं जेव्हा 2 आठवड्यापेक्षा एखाद्या व्यक्तीमध्ये तुम्हाला दिसत असतील तर त्याला डिप्रेशन हा आजार आहे, क्लिनिकल डिप्रेशन हा आजार आहे असं आपण घोषित करतो। पण आज जो 35 कोटी हा आकडा पंतप्रधानांनी सांगितला तो घाबरवणार आहे। एवढं असेल प्रमाण, म्हणजे 3तला एक माणूस किंवा 3.5 माणसामागे असं? होय, दर 4थ्या व्यक्तीमागे एका व्यक्तीला आज मनोविकार आहे। मनोविकार जर का आपण सर्व एकत्र पद्धतीने त्यांच्याकडे बघितलं तर निश्चित हे प्रमाण 35 कोटीच्या घरात आहे। त्यामध्ये सौम्य, मध्यम, तीव्र अशा सर्व प्रकारचे मनोविकार आपल्याला दिसून येतात। पण जर का आपण तीव्र मनोविकार किंवा आपण म्हणूया क्लिनिकल मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर्स, स्किझोफ्रेनिया, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर्स, व्यसनाधीनता या सर्व गोष्टींचा जेव्हा आपण जर का विचार केला तर हे प्रमाण थोडं कमी आहे। म्हणजे 100 मागे तीव्र असलेले डिप्रेशन ह्याचं प्रमाण 1 ते 2% आहे। पण सबक्लिनिकल डिप्रेशन्स, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स, रेग्युलर ताणतणाव याचं प्रमाण आणि हे सगळं एकत्र घेतलं तर निश्चित हे प्रमाण 35 कोटीच्या घरात जातं। मुळात ही नैराश्य भावना मानवी आयुष्यात येते कुठं? नैराश्य जर का आपण ह्यांच्या कारणाकडे लक्ष दिलं तर प्रामुख्याने 3 कारणं आहेत। सर्वप्रथम जैविक कारणांकडे आपण थोडी चर्चा करूया। त्यामध्ये रासायनिक बदल जे होतात, सिरोटोनिन, नॉरएपिनेफ्रिन, डोपामिन ह्या सर्व रसायनांचं जेव्हा तुमच्या स्ट्रेस आल्यावरती मेंदूमध्ये कमतरता होते तेव्हा आपल्याला डिप्रेशनची लक्षणं दिसू लागतात। काही ग्रंथींचे आजार जसं म्हणजे हायपोथायरॉइडिझम, थायरॉइडचे काही आजार जेव्हा एखाद्या व्यक्तीला होतात तेव्हा डिप्रेशनची लक्षणं दिसू लागतात। दुसरं काही सामाजिक कारणे, त्या सामाजिक कारणांमध्ये आपण असं धरूया की गरिबी, अनएम्प्लॉयमेंट, दीर्घकालीन चालणारे शारीरिक आजार ज्याचं प्रमाण आजकाल वाढत आहे, शिवाय व्यसनाधीनता ही काही सामाजिक कारणे आहेत ज्यामुळे डिप्रेशनचं प्रमाण दिवसेंदिवस अतिशय जास्त वाढत चाललेलं आहे। तिसरं कारण जे आपण म्हणूया किंवा मानसिक कारण, त्याचं एक साधं उदाहरण मला द्यायला आवडेल की बाबा दरवर्षी आपण बघतो की साधारण 10 लाख मुलं 10वीच्या परीक्षेला बसतात। त्या 10 लाखांपैकी साधारण 30% फेल होतात। मग त्यातली 3च का हो आत्महत्या करतात? तर ह्याचं कारण, ह्याचं एक्सप्लेनेशन असं देता येईल की बाबा ह्यामध्ये त्याचे व्यक्तिमत्व दोष किंवा त्याचं जे व्यक्तिमत्व जे कारणीभूत आहे त्यामुळे असे डिप्रेशनच्या आजाराला तो जास्त बळी पडण्याचे चान्सेस असतात। तर हे व्यक्तिमत्व दोष जोपर्यंत ठीक होऊ शकत नाही तोपर्यंत आपण त्या डिप्रेशनवर मात करू शकत नाही। संयुक्त राष्ट्रसंघानं जी काही 155 देशांची यादी काढली त्यामध्ये निराश असलेल्या, दुःखी असलेल्या लोकांचा देश असं आपला 122वा क्रमांक लावलाय। तर
कुठे नेमके कमी पडतोय आपण आणि ही कशी यादी बनवली आहे? किंबहुना आपला क्रमांक या निर्देशांकामध्ये 4 घसरला आहे. 5 वर्षापूर्वी आपण 118व्या क्रमांकावर होतो, आज आपण 122 क्रमांकावर आहोत. पण ही जी निर्देशांक असतात अशी बरेच निर्देशांक ह्या जागतिक संघटनांचे आहेत. त्यामधले विविध घटक आहेत. उदाहरणार्थ बाबा या देशामध्ये गरिबी किती आहे, आरोग्य सोयी सुविधा किती आहेत, या देशामध्ये एम्प्लॉयमेंट रेट किती आहेत, मूलभूत सोयी सुविधा किती दिल्या जातात. पण या आपल्या देशाचं जर का आपण उदाहरण घेतलं तर आपली जी लोकसंख्या आहे ती एक मोठं कारण आहे. कारण की या लोकसंख्येमुळे उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा, आपण जर का आरोग्याबाबतच बोललो तर त्याचं विभाजन होतं आणि मुळात एका व्यक्तीपर्यंत एखादी मूलभूत सोयी सुविधा जी पोहोचेल ती अतिशय कमी होऊन जाते. यामुळे आपला क्रमांक अशा निर्देशांकांमध्ये फार खाली घसरतो. पण तरी 122वा 153 मध्ये ती खूप मोठी गंभीर बाब आहे. आणि मोदीजींनी जे आज भाषण केलं किंवा आपला हे डिप्रेशन किंवा हा निर्देशांक जो आलेला आहे त्यामुळे ह्या परिवर्तनाची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये मोठी बाधा येऊ शकते. आणि ह्या अच्छे दिन जे आपण अपेक्षित करणार आहोत त्या अच्छे दिन येण्यामध्ये आणखी उशीर होईल कदाचित, जर का आपण ह्या समस्यांमध्ये लवकरात लवकर तोडगा काढला नाही तर. मन की बात मध्ये असाही उल्लेख झाला की बोला तुम्ही, म्हणजे त्याबाबत जागृती करा, असे माणसं दिसतील त्यांच्याशी बोला. तर हे बोलून किंवा समुपदेशन करून याच्यावर कितपत मात करता येईल? निश्चित मात करता येऊ शकते. निश्चित ह्यावर उपाय आहेत. डिप्रेशन इज ट्रीटेबल अँड प्रिव्हेंटेबल. जर का लवकरात लवकर आपण डिप्रेशनचा इलाज केला तर आपण त्याचे कॉम्प्लिकेशन्स, म्हणजे त्यातलं सर्वात मेजर कॉम्प्लिकेशन जे सुसाईड, आत्महत्या, ते आपण टाळू शकतो. समुपदेशन किंवा आता ह्याला औषधोपचार, ह्या 2 पद्धती सध्या अस्तित्वात आहेत. पण ह्या दीर्घकालीन चालणाऱ्या उपचार पद्धती आहेत. मुळात ह्यासाठी सर्वप्रथम जेव्हा आमच्याकडे एखादा पेशंट येतो त्या आजाराचं, त्या डिप्रेशनचं आम्ही त्या इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्याचं वर्गीकरण करतो. जे तीव्र आणि मध्यम असे तीव्रतेचे जे डिप्रेशनचे आजार आहेत त्याकरता सर्वप्रथम औषध उपचार हीच एक योग्य उपचार पद्धती आहे. मग जेव्हा या लक्षणांचं स्वरूप सौम्य होतं तेव्हा काउन्सिलिंग ही प्रक्रिया सुरू होते. काउन्सिलिंगचे देखील 10 ते 15 सेशन्स एखाद्या व्यक्तीला घ्यावे लागतात. त्यानंतर ही उपचार पद्धती पूर्ण होते. आपण दीपिका पदुकोणजींचंच उदाहरण घेऊया. दीपिका पदुकोण इज अ ब्रँड अँबॅसेडर ऑफ इंडियन सायकॅट्रिक सोसायटी. त्या इंडियन सायकॅट्रिक सोसायटीच्या ब्रँड अँबॅसेडर आहेत. त्यांनी जग जाहीर केलेलं आहे सामाजिक माध्यमातून की त्यांना डिप्रेशन हा आजार झाला आणि त्यांनी त्याच्यावर मात करण्यासाठी जवळपास 6 ते 9 महिने उपचार घेतले आहेत. असे बरेच सेलिब्रिटी किंवा मोठे व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी डिप्रेशनवर मात केली आहे, अगदी अब्राहम लिंकन पासून. तर याचा योग्य उपचार घेतल्यास, योग्य औषध उपचार आणि योग्य काउन्सिलिंग घेतल्यास निश्चित यावर मात करता येऊ शकते. सर्वसाधारणपणे तणावमुक्त जीवन जगता यावं यासाठी तुम्ही जाता जाता काय मार्गदर्शन कराल आपल्या प्रेक्षकांना? तणाव सर्वांना आपल्याला कधी ना कधी आयुष्यात आपल्याला तणावाला तोंड द्यायचं आहे. तणाव माझ्या आयुष्यात येणार नाही, मुळात हीच संकल्पना आपण मनातून काढून टाकली पाहिजे. जगण्याचा भाग आहे. हा, जर का तणाव नसेल तर हे आयुष्य सुंदर असणार नाही. पण तरी की जसं आज मोदीजींनी सांगितलं, योगा अभ्यास निश्चित तणावावर मात करण्यास मदत करतो. आपली रेझिलियन्स पॉवर, तणावाला मात देण्याची क्षमता, सहनशक्ती वाढवतो. आपला फ्रस्ट्रेशन टॉलरन्स वाढवतो. शिवाय योग्य आहार, योग्य व्यायाम, व्यसनांपासून लांब राहायचं आहे. व्यसनाधीनता जेवढी लांब ठेवता येईल आपल्याला तेवढं आपल्याला डिप्रेशनपासून आपला बचाव करता येईल. आणि सर्वप्रथम ज्या पार्श्वभूमीवर आजचा कार्यक्रम होत आहे, जागतिक आरोग्य दिनानिमित्त डिप्रेशन लेट्स टॉक ही थीम आहे. तर आपण बोलूया. आपले जवळचे नातेवाईक, आपले मित्र, आपले आई वडील, आपले भाऊ बहीण, डॉक्टर्स, सायकॅट्रिस्ट, सोशल वर्कर, आपण जर का आपलं मनातल्या गोष्टी व्यक्त केल्या तरच आपण डिप्रेशनवर मात करू शकू. तर मला असं वाटतं जाता जाता लेट्स टॉक डिप्रेशन, लेट्स टॉक डिप्रेशनवर चला बोलूया. हा ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रत्यक्ष संवाद, प्रत्यक्ष 1 to 1 संवाद झालेला कधीही योग्य. या मुलाखतीबद्दल खूप खूप धन्यवाद डॉक्टर विसपुते. आपण आलात आणि या
आज पंतप्रधानांचं जे मन की बात आणि याला जोडून हा कार्यक्रम आम्ही तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकलो. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.